उपासाचे 2 पदार्थ तयार आहेत. मी रात्री शेंगदाणे भिजून घेतले होते. आता आपण हे शेंगदाण्याचे खारे शेंगदाणे बनवणार आहोत. ह्याच्यासाठी आता आपण हे रात्री भिजत घातले होते. त्यासाठी आता आपण फोडणी करून घेऊया. हे शेंगदाणे एकदा ह्याच्यातलं पाणी काढून टाकूया आणि ह्याच्यात तर मग आपण हे शेंगदाण्यासाठी फोडणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 1 चमचा तेल, थोडंच तेल टाकायचे, जास्त तेलाची गरज नाही. ह्याच्यासाठी थोड्या तेलात पण छान असे मौसूद शेंगदाणे होतात, खूप छान लागतात. त्यासाठी आपण थोडे जिरे वापरणार आहोत. तुम्ही जर उपासासाठी जिरे वापरत असता तर वापरा, नाहीतर जिरे 2-4 जिरे एकदम सोपी अशी रेसिपी आहे. काही जिरे लावले नाही, शेंगदाणे भिजून घ्यायचे. आपण रात्री पण भिजत घालू शकतो किंवा 2 तासापूर्वी गुणगुणे म्हणजे कोमट पाण्यात जरी टाकले तरी शेंगदाणे छान भिजून होतात. टाकून घ्यायची छान शिजून. असं मिक्स करून घ्यायचं. तेल सगळं ह्याला लागते. चवीनुसार मीठ टाकायचं. दोन मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघणार कसं झाले ते पहा. खूप छान असे झालेले आहेत, मस्त एकदम भारी. म्हणजे सर्व करण्यासाठी घेणार आहोत. हे पहा, आपले शेंगदाणे तयार आहेत. मी साबुदाण्यासाठी अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेत आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि असे खरपूस होऊपर्यंत भाजायचे, म्हणजे साबुदाण्याला आणखी जास्त चव येते. चला तर मग आता आपण साबुदाण्याची खिचडी. त्यात आपण पहिल्यांदा, कारण बटाटा तळायला जास्त वेळ लागतो, म्हणून आपण पहिल्यांदा याच्यात बटाटा टाकून घेणार आहोत. बटाटा छान असा तळून घ्यायचा आहे. बघा, आपला बटाटा तळतच आलेला आहे, कारण बारीक चिरला मग लगेच तळतो. बारीक चिरला बारीकच चिरायचा साबुदाण्याच्या खिचडीसाठी छान लागतो. क्रिस्पी असा भाजला जातो आणि मग तो छान लागतो. त्याच्यामध्ये आपण आता मिरची घालून घेणार आहोत. चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि थोडासा टोमॅटो आपल्या आवडीनुसार. तुम्ही उपासाला टोमॅटो खात असेल तर टोमॅटो टाकायचा, नंतर अवॉइड करायचा. त्याच्यात आपण साबुदाणा टाकून घेणार आहोत. मी जाडसर इथे शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे, ते आपण इथे टाकणार आहोत. आणि चवीनुसार मीठ. छानपैकी आपली उसळ तयार आहे. आपले उपासाचे 2 पदार्थ तयार आहेत.